नमस्कार. निवडणुकीच्या राजकारणात जे आपल्याला दिसतं त्यापेक्षा जे दडलेलं असतं ते खूप जास्त महत्वाचं असतं. प्रत्येक विजयामागे एक विचार असतो, एक आराखडा असतो. आज आपण महाराष्ट्रातल्या एका मतदारसंघाचा आधार घेऊन एका आधुनिक राजकीय युद्ध योजनेची चिरफाड करणार आहोत. आपण हे समजून घेणार आहोत की आजच्या निवडणुका केवळ गर्दी आणि घोषणांवर नाही, तर डेटा, अचूक नियोजन आणि लोकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या रणनीतीवर कशा लढल्या जातात. विचार करा, एखाद्या निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच त्याचा संपूर्ण नकाशा कागदावर तयार असतो. प्रत्येक मतदाराचा विचार, प्रत्येक भागाची समस्या, प्रत्येक बूथवरचं गणित हे सगळे एका ब्लूप्रिंटमध्ये मांडलेलं असतं. तर ही ब्लूप्रिंट, ही युद्ध योजना नेमकी दिसते कशी? चला तर मग पडद्यामागे जाऊन याचं रहस्य उलगडूया. आपलं हे विश्लेषण आपल्याला घेऊन जात आहे महाराष्ट्राच्या विदर्भात, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघात. हिंगणघाट हे फक्त एक नाव नाही, तर ते एका मोठ्या राजकीय वास्तवाचं प्रतीक आहे. इथे जे घडतंय, जे गणित मांडले जाते, त्यातून आपल्याला देशभरातल्या राजकारणाची दिशा कशी ठरवली जाते याचा एक आरसा दिसतो. चला तर मग विश्लेषण सुरू करूया. पहिल्या भागापासून, महाराष्ट्रातील एक रणांगण. इथे आव्हान नेमकं काय आहे, राजकीय परिस्थिती कशी आहे आणि प्रतिस्पर्ध्यासमोर किती मोठं डोंगर उभा आहे हे आधी समजून घेऊया. 30,094 हा फक्त एक आकडा नाहीये, ही एक प्रचंड मोठी दरी आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने मिळवलेलं हे मताधिक्य आहे. जेव्हा विजयाचा फरक इतका मोठा असतो, तेव्हा प्रतिस्पर्ध्याला केवळ निवडणूक लढवायची नसते, तर एक मानसिक आणि संघटनात्मक भिंत ओलांडायची असते. हे आव्हान किती अवघड आहे याचा अंदाज या एका आकड्यावरून स्पष्ट होतो. आता या आकड्यांच्या आत डोकावून पाहू. चित्र आणखीनच गंभीर दिसतं. भाजपला 53% अधिक मतं मिळाली आहेत. पण त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने इथे उमेदवारच दिला नाही. याचा अर्थ काय? एका बाजूला प्रचंड मोठी ताकद आणि दुसऱ्या बाजूला पूर्णपणे रिकामं मैदान. हे केवळ एका पक्षाचं वर्चस्व नाही, तर विरोधाचा आवाजच क्षीण झाल्याचं हे चित्र आहे. आणि हे वर्चस्व काही एका रात्रीत निर्माण झालेलं नाही. हा आलेख बघा, गेल्या दशकभराची ही कहाणी आहे. 2014मध्ये 48%, 2019मध्ये जवळपास 54% आणि 2024मध्येही 30 पातळी कायम. ही एक स्थिर आणि सातत्यपूर्ण वाढ आहे. हे दाखवतं की इथली राजकीय पकड किती मजबूत झाली आहे. कोणत्याही रणनीतिकारासाठी ही केवळ एक निवडणूक जिंकण्याचं आव्हान नाही, तर एका दशकापासून तयार झालेली राजकीय जमीन परत मिळवण्याचं आव्हान आहे. तर आपण पाहिलं की आव्हान किती मोठं आहे. पण कोणताही डॉक्टर उपचार करण्याआधी रोगाचं निदान करतो. राजकारणातही तसंच आहे. आकड्यांच्या पलीकडे जाऊन लोकांच्या मनात काय आहे, त्यांची राजकीय नाडी काय सांगते, हे समजून घेणं महत्वाचं आहे. आता आपण त्या विश्लेषणाकडे वळूया. जेव्हा जमिनीवर जाऊन लोकांचं ऐकलं जातं, तेव्हा एक वेगळंच चित्र समोर येतं. डेटा 3 प्रमुख समस्यांकडे स्पष्टपणे बोट दाखवतो. पहिली, पाण्याची तीव्र टंचाई. दुसरी, खराब रस्ते आणि पायाभूत सुविधांचा अभाव. आणि तिसरी, जी विदर्भाची जीवनरेखा आहे, ती म्हणजे शेती आणि शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा भाव. हे केवळ मुद्दे नाहीत, तर लोकांच्या रोजच्या जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत. आणि इथेच राजकीय संधी दडलेली असते. हे समजून घेणं महत्वाचं आहे की प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि मूलभूत सुविधा पुरवणं हे त्या सन्मानाचाच एक भाग आहे. हे आपल्या संविधानाचं मूळ तत्व आहे. आकडेवारी कोरडी असते, पण हे एक वाक्य ऐका. नद्या कोरड्या आहेत, रस्ते तुटलेले आहेत आणि आमच्या कापसाला भाव मिळत नाही. या एका वाक्यात त्या संपूर्ण डेटा टेबलचं सार आहे. यात लोकांची निराशा आहे, वेदना आहे आणि व्यवस्थेकडून असलेल्या अपेक्षांचा भंग आहे. कोणतीही राजकीय रणनीती या आवाजाला ऐकल्याशिवाय यशस्वी होऊच शकत नाही. मग ह्या परिस्थितीत विरोधी पक्षाने स्वतःचं विश्लेषण कसं करायला हवं? ही स्वॉट ॲनालिसिसची चौकट तेच दाखवते. ताकद काय आहे? पक्षाचं जुनं नाव आणि काही ठिकाणी असलेलं स्थानिक नेटवर्क. पण कमकुवत बाजू काय? एकसंध विचारांचा अभाव आणि कार्यकर्त्यांचं खच्चीकरण झालेलं आहे. संधी स्पष्ट आहे, लोकांच्या स्थानिक समस्यांना आवाज देणं. आणि सर्वात मोठा धोका, तो म्हणजे समोरच्या पक्षाची राष्ट्रीय पातळीवरची प्रचंड मोठी ताकद आणि संसाधनं. या सगळ्या विश्लेषणातून या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी एक विशिष्ट रणनीती तयार करण्यात आली. तिला नाव देण्यात आलं आहे चतुर्मुख डॉक्ट्रिन. नावावरूनच या योजनेची व्यापकता लक्षात येते. चला पाहूया काय आहे विजयाचा हा चतुर्मुख आराखडा.
सोप्या भाषेत सांगायचं तर ही एकाच वेळी 4 वेगवेगळ्या आघाड्यांवर लढण्याची योजना आहे. कल्पना करा की तुम्ही निवडणूक, संघटना, लोकांचे विचार आणि संसाधने या 4ही दिशांना एकाच वेळी एकाच ताकदीने पुढे जात आहात, जेणेकरून कोणतीही एक बाजू कच्ची राहणार नाही आणि प्रतिस्पर्धेला कुठे हल्ला करावा हेच कळणार नाही. ही एक सर्वसमावेशक आणि एकात्मिक रणनीती आहे. पहिला मोर्चा आहे अर्थातच निवडणुकीचा. इथे गणित अगदी स्पष्ट आहे. जी मतं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहेत, ती विखुरलेली आहेत, त्यांना एकत्र आणायचं आणि त्यासाठी अशा गटांवर लक्ष केंद्रित करायचं जे सर्वात जास्त नाराज आहेत, जसे की शेतकरी आणि महिला. त्यांच्या समस्यांना थेट हात घालून त्यांची मतं आपल्या बाजूने वळवणं हा या आघाडीचा मुख्य उद्देश आहे. पण मतं मिळवण्यासाठी जमिनीवर माणसं लागतात, एक मजबूत यंत्रणा लागते. त्यासाठी आहे दुसरी आघाडी, संघटनात्मक. राजकारणातली खरी लढाई मोठमोठ्या सभांमध्ये नाही, तर प्रत्येक गल्लीतल्या प्रत्येक बूथवर लढली जाते. तिथे पक्षाचे कार्यकर्ते तयार करणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि लोकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी एक थेट हॉटलाईन सुरू करणे. यातून संघटना पुन्हा जिवंत होते आणि लोकांचा विश्वास वाढतो. तिसरा आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा मोर्चा आहे कथेचा, म्हणजेच नॅरेटिव्हचा. आपण लोकांपर्यंत कोणता विचार पोचवणार आहोत? संदेश एकदम सोपा आणि थेट हवा. राष्ट्रीय मुद्द्यांमध्ये न अडकता स्थानिक अपयशांवर बोट ठेवायचं. नेहमीचं राजकारण पुरे झालं, आता विकासावर बोला, हा संदेश लोकांच्या मनात रुजवायचा. एक अशी कथा तयार करायची जी लोकांना आपली वाटेल. आणि हे तीनही मोर्चे लढण्यासाठी जी ऊर्जा लागते ती येते चौथ्या आघाडीतून, संसाधने, पैसा आणि तंत्रज्ञान. आजच्या युगात याशिवाय निवडणूक लढताच येत नाही. स्थानिक पातळीवर निधी गोळा करणं आणि त्याच वेळी व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम सारख्या डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करून आपला संदेश प्रत्येक घराघरात, प्रत्येक मोबाईलपर्यंत पोचवणं हे या आघाडीचं काम आहे. ठीक आहे, तर योजना तयार आहे, 4ही मोर्चे निश्चित झाले आहेत, पण कागदावरची ही योजना जमिनीवर प्रत्यक्षात कशी उतरणार? त्यासाठी वेळेचं नियोजन लागतं आणि म्हणूनच तयार केली आहे ही 90 दिवसांची उलटगणती. ही टाईमलाईन दाखवते की इथे काहीही योगायोगाने घडणारं नाहीये. प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली आहे. निवडणुकीच्या 90 दिवस आधी उमेदवार कोण असेल हे निश्चित करायचं, 60 दिवस आधी लोकांमध्ये जायला सुरुवात करायची, 30 दिवस आधी जाहिरातींचा मारा करायचा आणि शेवटच्या आठवड्यात सगळी ताकद मतदारांना घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत आणण्यावर लावायची. हे एका लष्करी कारवाईसारखं शिस्तबद्ध नियोजन आहे. आणि आजच्या काळातली लढाई जमिनीसोबतच डिजिटल जगातही लढली जाते. ही रणनीती तेच दाखवते. विशिष्ट गटांसाठी जसं की शेतकरी, महिला, तरुण वेगवेगळे व्हॉट्सॲप ग्रुप्स तयार करणे, त्यांच्या भाषेत, त्यांच्या मुद्द्यांवर बोलणारे छोटे छोटे व्हिडिओ म्हणजे इंस्टाग्राम रील्स बनवणे आणि सर्वात महत्त्वाचं, खोट्या बातम्या आणि अफवा पसरण्याआधीच त्यांना रोखण्यासाठी एक फॅक्ट काउंटर चालवणे. हे तंत्रज्ञान आणि राजकारणाचं एक शक्तिशाली मिश्रण आहे. आता आपण या संपूर्ण विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. या सगळ्यातून आपण काय शिकलो? हिंगणघाटच्या या केस स्टडीचा मोठा अर्थ काय आहे? डेटा, लोकांचा सन्मान आणि आपली लोकशाही यांचं नातं नेमकं काय आहे? यातला सर्वात मोठा धडा हा आहे की राजकारण आता पूर्णपणे बदललं आहे. ते आता हेलिकॉप्टरमधनं भाषणं देण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते आता सूक्ष्म पातळीवर आलं आहे. प्रत्येक गाव, प्रत्येक मतदार, त्याच्या गरजा या सगळ्याचा डेटा वापरून त्याला थेट प्रतिसाद देण्यावर भर दिला जातोय. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. डेटा वापरताना लोकांच्या गोपनीयतेचा आणि माहितीच्या अधिकाराचा सन्मान करणं अत्यंत आवश्यक आहे. भारताच्या कायद्यानुसार लोकांची माहिती त्यांच्या संमतीशिवाय वापरता येत नाही आणि याचं भान ठेवणं ही प्रत्येक राजकीय पक्षाची जबाबदारी आहे. आणि शेवटी हा एक मूलभूत प्रश्न उरतोच. जेव्हा प्रत्येक मत जिंकण्यासाठी इतका डेटा, इतकी अचूक रणनीती आणि इतकं तंत्रज्ञान वापरलं जातं, तेव्हा एक सामान्य नागरिक म्हणून आपल्या आवाजाचा खरा अर्थ काय राहतो? जेव्हा तुमचा प्रत्येक विचार, तुमची प्रत्येक गरज डेटा बनून मोजली जाते, तेव्हा एक नागरिक म्हणून तुमचं महत्त्व वाढतं की कमी होतं? हा प्रश्न विचार करायला लावणार आहे. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचा असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 08042041602 या क्रमांकावर कॉल करा.
राजकारणापलीकडचा उद्देश